स्कॉर्पिओचा थरकाप उडवणारा अपघात, दरीत कोसळून 8 तरुणांचा मृत्यू. नेमकं त्या दिवशी घाटात घडलं काय? सगळा घटनाक्रम जाणून घेऊ. वीकेंडला फिरायला गेलेले 8 तरुण घरी परतत असताना काळानं घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या आमनेळी घाटात दाभिल टोकाजवळ या तरुणांची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सुमारे 1200 फूट खोल दरीत कोसळली. या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. साताऱ्यातील आजगावकडे परतत असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय. आतापर्यंत 5 मृतदेह दरीतून बाहेर काढून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलेत. उर्वरित मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सांगितलेला थरारक घटनाक्रम ही ऐका. हा अपघात जो आहे महाबळेश्वर पोलादपूर रोडवर आंबेनळी घाटात हा अपघात झालेला आहे. या स्पॉटवर एक स्कॉर्पिओ गाडी काल पहाटे म्हणजे शनिवारी उशिरा रात्री किंवा रविवारी पहाटे घाटात खाली गेलेली आहे दरीत. तर त्या गाडीमध्ये एकूण 8 जण होते. मुलंच होती, सगळी तरुण मुलं होती आणि त्या मुलांनी बीचवर एन्जॉय केल्यानंतर परतीच्या प्रवासावर हा अपघात झालेला आहे. गाडी स्पीडमध्ये होती, टर्न लक्षात आलेला नसणार आहे असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्या 8 जणांच्यापैकी 2 जणांच्या डेड बॉडीज या स्पॉटवरून रेस्क्यू टीमने वरती आणलेल्या आहेत. बाकीच्या 6 बॉडीज ज्या आहेत त्या दरीतून बाहेर काढण्याचं काम चालू आहे. तरी काय अडथळे येत आहेत काढण्यासाठी येणारे अडथळे म्हणजे दरी जी आहे ती खूप खोल दरी आहे आणि 200 फूट जवळजवळ खाली गाडी गेलेली आहे. वरून पाहिल्यानंतर ते दिसत पण नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोबाईल चालू होता, त्याच्यावरूनच त्यांचं लोकेशन मिळालं. आणि बाकीचे जे आहेत मधमाशांचं मोहळ वगैरे जो आहे त्याच्यामुळं खाली अजून त्या बॉडीज बाहेर काढणं तो अडथळा येतोय. तर सध्या कुणी भेट दिली आता? इथंपर्यंत भेट देणारे आमचे महामार्गचे SP काकडे सर आले होते, मी स्वतः आलेले आहे. बाकीचे लोकल तहसीलदार, DYSP, लोकल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि आमची टीम महामार्ग सुरक्षा पथकची PSI रामेश्वर ढाकणे, PI भरत शेंडगे या सर्वांनी भेट दिलेली आहे. या अपघाताची माहिती मिळताच साताऱ्याच्या आजगावातील तरुणांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडलाय. एकाच रस्त्यावर राहणाऱ्या 5 तरुणांचा या गावात मृत्यू झालाय. तरुणांच्या कुटुंबियांनी काही गंभीर आरोप केलेत. रस्त्याला संरक्षण कटलं नसल्यामुळं ही दुर्दैवी घटना घडल्याचं त्यांनी म्हटलंय. मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार शासनानं द्यावा असं देखील गावकऱ्यांनी म्हटलंय. या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यातील आजगाव, मर्डे आणि आझादपूर परिवारावर तीव्र शोककळा पसरली आहे. फिरायला गेलेले हे 8 तरुण घरी परतत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं गाडी थेट दरीत कोसळली आणि हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. पोलीस या घटनेचा पुढचा तपास करतात. मृतदेह बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 25 ते 30 वयोगटातील या तरुणांचा अपघातात बळी गेल्यामुळं त्यांच्या कुटुंबियांना हा मोठा धक्का बसलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.